चला आज आपण करणार आहे जंपिंग जॅक आणि आपलं इथलची चीज चरबी राहते बेली फॅट तर आपला कंट्रोल होतो आपला कसा पण ही खालीवर आहे. तर चला आपण थोडंसं अलीकडे आलो स्किपिंग मारायला. इथं थोडंसं माती टाकली होती इथून चालू होतो. बरं मग आता हे केलं ना आपण जे सपाटे मारतो त्यांनी काय होतं, एक तर चेस्ट बनते, बायसेप बनते, अजून थाईज बनते. कारण की थाईज बॅक येऊन आपण पुढे जातो सपाट्याने. थाईज पण ग्लूट्स पण बनते आपले ग्लूट्स थाईज. हाय गुड मॉर्निंग. तर आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 241वा दिवस आहे. तर चला आज पण आपण लवकर आलो, कारण आला नाही अजून. काल म्हणला होता माझ्या आधी येईन, आला नाही अजून. वाळू टाकली काय माहित, आज परत वाळू टाकली वाटते तिथं, जास्त हे झाली. तर चला काल थोडीशी बुरबुर आलती पण पाऊस नाही आला जास्त काल. पण जेव्हापासून गणपती बसला तेव्हापासून काय हो राहिलं, प्रत्येक दिवशी थोडा ना थोडा पाऊस येऊच राहिला. शूजचा यार एक नाही काय नाही, एक एक दिवस टाळूच राहिलो आपण. पण आज पूर्णच गेला तो, माहिती का बघा, डायरेक्ट पाय बाहेर येऊ राहिला. आता तर आज कोणत्याही कंडिशन मध्ये चिपकवणच लागेल, नाही तर आपण एकदा चिटकवलं थोडंफार चिटकला होता पण ते काय धरला नाही दम त्यांनी. त्याच्यामुळे आता काय शूजवाल्याकडे जाऊ आपण, त्याच्याकडून बूट चिटकून घेऊ. बघू आज तर सुट्टीच आपल्याला, सुट्टी म्हणजे सुट्टी घेतली आज लक्ष्मीमुळं. तर आज तेवढं काम करू फिक्स. ते काय होऊ राहिलं, वर्कआउट जमत नाही, पाय थोडासा खाली गेल्या आणि पडू राहिला असा, बरोबर पडत नाही. तर चला करंट नाही आला आता, तो पण काय आवरू आणि ग्राउंडची तयारी करू. चला होल तर पूर्णच गेला इथून, बघा पूर्ण निघलेला आहे. आज तळ पण निघू राहिला. याला असं खाली दाबून असं पॅक चिटकून घ्यायला लागणार. शिवून तर जमत नाही, शिवला नाही, नरम सोल आहे. शिवला ते वरती शिलाई निघून जाईन, फाटून जाईन लगेच. त्यामुळे चिटकवण्याशिवाय ऑप्शन नाही आला. आज कोणत्या हालत मध्ये न्यूज आपण त्याला. आपण आता काय करू आता वॉर्मअप करू आणि त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय स्पेशल. लई जणांना हाच प्रॉब्लेम आहे, पोरं असो किंवा माणसं असो किंवा लेडीज असो, सगळ्यांना हाच एकच मेन प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं आज तो प्रॉब्लेम आणि ती एक्सरसाइज सांगणार आहे. तर चला आज पहिले वॉर्मअप करू, त्याच्यानंतर आपण पुढचे वर्कआउट करून घेऊ.
झाला आपला कम्प्लीट. आत्ताशी आला वा करण, काल लेट झाला तर आज लेट झाला. तर आता काय करू, जॉगिंग तिकडं नाही, आपण जॉगिंग पण इकडेच करणार आहे आणि लगेच इथंच जागेवर वर्कआउट करणार आहे आपण. तर इथं साईडला तिथं जर वर्कआउट ते आपला आजचा स्पेशल वर्कआउट आहे तो झाला तर त्याच्यानंतर जर तिथेच कोरडी जागा असली तिथे स्किपिंग करू, नाही तर मग इथंच करू स्किपिंग. पण त्या दोन्ही वर्कआउट इथं केल्यानंतर पाय दुखायची शक्यता आहे, त्याच्यामुळे स्किपिंग आपण दुसऱ्या साईडने करू. तर चला, त्याचा वॉर्मअप झाला तर मग आपण जॉगिंगला तयारी करू. चला, इथून चालू होतं वॉर्मअप. आता हे केलं ना, कधी केलं? आता तुम्ही पाहत नव्हते का? 1 2 आज काय करू, या लेवलनेच राऊंड मारू आपण जॉगिंगचे. काल तिकडे मारले होते, आज इकडे मारू. चला, तर लेग फ्री झाले. आता आज काय करू, आजचा वर्कआउट काय ते बघू. चला चला, आज आपण करणार आहे जम्पिंग जॅक आणि आपलं इथलची चीज चरबी राहते, बेली फॅट तर आपला कंट्रोल होतो आपला कसा पण. पण ही समोरची जर लय लोकांचा प्रॉब्लेम आहे, समोरचे जे फॅट असतो स्टमक फॅट तो कमी होत नाही लवकर. हे सगळ्यात हार्ड आहे. बेली फॅट तर लवकर होईल पण हा फॅट कमी होत नाही लवकर. तर आज काय करू, चला जम्पिंग जॅक आणि अजून दुसरा 1-2 प्लस वर्कआउट आहे, हे तुमचं बेली फॅट कमी होईल ते दाखवणार आपण आज. तर चला, जम्पिंग जॅक करायचं. बेसिक मधले आता काय करू, पहिले बेसिक मधले मारू. चला, बेसिक मध्ये हाफ मध्ये फुल हाफ. रेडी, चल.
हे आहे बघा जम्पिंग जॅक. याचे आपण 4 प्रकार करून दाखवले. हे जे बिगनर असते, बिगनरने हे एक्सरसाइज केली ना तरी जमती, कारण की ह्याने पूर्ण बेली फॅट आणि स्टमक फॅट कमी होतो पूर्ण, आणि पूर्ण अंगावर जे एक्स्ट्रा फॅट आहे सगळा गळून जातो. तर याच्यापेक्षा हे जर तुम्हाला बेसिक हे जर नवीन असले, हे महिनाभर करा. महिन्यानंतर तुम्ही स्किपिंग मारू शकता ॲडव्हान्सवालं, त्यांनी जास्त वेट लॉस होत जातो. तर चला, आता आपलं हे बेसिकवालं झालं. आता आपला रेग्युलरमध्ये ॲडव्हान्समधली स्किपिंग आहे, तर स्किपिंग मारू आपण. तर चला, जम्पिंग जॅक आपली कंप्लीट झाली. तर आपण आता काय करू, स्किपिंग मारणार आहे. ती जागा पहिल्या ठिकाणी बघू. आता कोरडी झाली असून थोडीफार, कारण की दोन्ही एक्सरसाइज ह्याच्यावर म्हणून रनिंग ह्याच्यावर, जम्पिंग जॅक ह्याच्यावर आणि स्किपिंग ह्याच्यावर म्हटलं तर पाय दुखायचे. तिकडं असं थोडंफार कोरडं आहे तिकडं. तर चला स्किपिंग मारू तिकडं. कोणती आणली? छोटीवाली. छोटीवाली मोठीवाली स्किपिंग कशी आहे, छोटीवालीने स्किपिंग जास्त होत्या आणि मोठीवाली कशी स्किपिंग कमी होते, पण अप्पर बॉडीला जो हे होतं, मग लोअर बॉडीला काहीच होत नाही. 100 किती असलं, 100 स्किपिंगमध्ये पूर्ण हात गळून जाते, त्यामुळे 100च्या वरती स्किपिंग मारताच येत नाही. कुठं म्हणते तुम्ही? खालीवर आहे, जमते. तर चला इथं स्किपिंग मारू आपण. कॅमेरा सेट करू आता. तसंच होतं ते हे जमान नाही इथं स्किपिंग. आपण काय करू, या पुढं मुरुम टाकला वाटतं, तिथं बघू थोडंसं. तर चला, बरोबर आहे का? तर चला, आपण थोडंसं अलीकडे आलो स्किपिंग मारायला. इथं थोडंसं माती टाकली होती, तर इथं स्किपिंग मारू. चला आता. पुढं मोजलं.
तर चला आपण स्किपिंगचे 5 सेट मारले 200-200चे. याने पण आपलं काय होतं, फॅट लॉस होतो, स्टमिक फॅट, आणि पुरा बॉडीची चरबी कमी होती आणि आपल्या अंगात स्पार्क पॉवर येते. किती मारले तू? 150. किती सेट? चल तर चला आजचा दुसरा वर्कआउट काय आपलं देऊ बघू. चला स्ट्रेचिंग करा. तर चला आजचा आपला कंटिन्यूचा वर्कआउट आहे, रेग्युलरचा सपाटे आज ते मारू आपण, त्याच्यानंतर ॲप्स मारू, त्याच्यानंतर वर्कआउट आपलं संपन. तर चला. आणि एक गोष्ट आहे, आपण जे सपाटे मारतो त्यांनी काय होतं, एक तर चेस्ट बनते, बायसेप बनते, अजून थाईज बनते, कारण की थाईज बॅक येऊन आपण पुढे जातो. सपाटेने थाईज पण, ग्लूट्स पण बनते आपले, ग्लूट्स थाईज ह्याच्यावर पण लोड पडतो. तर चला कर पटकन. मला माहिती आहे काय झालं. लवकर यायला काय झालं. पायले जड झाले, काही जमाना त्यांना बेंड झालं डायरेक्ट. काढून करू. करा 10-10चे आपण 6 सेट मारले आपण. तर हे काय जोर आहे, जोरने काय होतं, आपण डेली मारू राहिलो आता. डेली आपलं काय ॲप्स स्किपिंग तर 1 दिवस आड आहे, आणि जोरने काय होतं माहिती का, थाईज बनते, ॲप्स पोटावर ताण पडतो, चेस्ट बनते, बायसेपवर ट्राय पडतो, तास पडतो, ट्रायसेप, शोल्डर, हे 4-5 गोष्टी हे जोरनी ओके होतं सगळं. त्याच्यामुळे दुसरी एक्सरसाइज करायची गरज नाही, जिम जायची गरज नाही. हे नाही, सगळं बॉडी परफेक्ट होऊन जाते, सगळं बॉडीचा व्यायाम होतो पूर्ण. खाली बसून वरती जोर मारायचा, म्हणजे सूर्यनमस्कार वाणी टोटल हे होऊन जातं. तर चला जोर मारले, आता काय करू, रेग्युलरमधलं ॲप्स वर्कआउट करू आपण. चलो.
ऊन पडलं तर आपले 40-40चे 4 सेट कंप्लीट झाले ॲपचे. तर ऊन बघा, ऊन पडल्याने का भारी दिसू राहिला, सूर्य चमकू राहिला. ऊन पडल्याने एकदम लय दिवसांनी एवढं कडक ऊन पडलं, नाही तर थोडंसं हेच होतं पावसाळ्यामुळे ढगच आहे. तर चला ॲप्स कंप्लीट झाली. आता आपले आजचा वर्कआउट कंप्लीट झाला. तर आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आपण. चला. तर आपण बघितलं की बेली फॅट आणि स्टमक फॅट कसा कमी करता येतो. तर ते घरगुती उपाय सांगितला आपण. तुम्ही विदाऊट एक इक्विपमेंटनी करू शकता आणि ॲडव्हान्स म्हणलं तर स्किपिंग मारू शकता आणि ॲप्स मारू शकता. 2 प्रकार सांगितले आपण ह्याचे बेली फॅट कमी करायचे. तर चला आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. स्ट्रेचिंग तुम्हाला सांगितलं कंपल्सरी आहे, कंपल्सरी करणं लागतं. आजचा आपला 241 दिवस आहे. एक सुद्धा दिवस आपण वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग स्किप नाही केली. तर हेच मेन फंडा आहे. तर चला. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिकसोबत. जय हिंद, जय भारत. तर आता हरळी घेऊन जाऊ गणपती बाप्पासाठी आपण.